मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमाजंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आम्ही परत चाललेलो आहे. कुठे? कुठे चाललोय? वॉटरपार्क. गेल्या वर्षी बघा आम्ही तो मनाली रिसॉर्टला गेलो होतो ना, तर तिथेच आता परत चाललेलो आहे. लवकर प्लॅनिंग होतच नव्हतं है ना, फायनली प्लॅनिंग झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय. आमच्या सोबत कोण कोण आहे? सानवीचा मामा आहे आणि चला आता तुम्हाला परत एकदा रिसॉर्ट दाखवते. गेल्या वर्षी रिसॉर्टचा पूर्ण कंप्लीट व्हिडिओ टाकला होता. आता पुन्हा आज पण मी टाकणार आहे. तर येत्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की जा. पुण्यामध्ये जर राहत असाल तर खूप छान आहे. तर चला वॉटर पार्कला भेटूया. आपण आलो वॉटर पार्कला. याचे नाही लागणार ना चार्जेस? बिलो 4 फीट 300, किड्स बिलो 2.5 फीट हाईट फ्री. किती होतात बघा. तर मित्रमैत्रिणींनो, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या वॉटर रिसॉर्टला गेलो होतो आणि त्याचा ना डिटेल व्हिडिओ मी गेल्या वर्षी सुद्धा टाकला होता. आणि ह्या वर्षी म्हटलं की परत एकदा जाऊयात, कारण गेल्या वर्षी अगस्त्य खूपच लहान होता आणि त्यांनी काहीच मला खेळून दिलं नाही. त्यांनी स्वतः पण नाही खेळला, मला पण खेळून दिलं नाही. तर त्याच्यामुळे कुठेतरी मी मिस करत होते. म्हटलं की आता ह्या वर्षी का होईना बघूयात तो खेळतो का. आणि ह्या वेळेला सानवीचे पप्पा सुद्धा होते, अगस्त्यचे पप्पा सुद्धा होते. तर त्याच्यामुळे मला जरा थोडा आधार होता की कसं लहान मुलं ना आपली सांभाळण्यासाठी घरातलं कोणीतरी माणूस असेल ना तर काही टेन्शन वाटत नाही. आणि गेल्या वर्षी ते नसल्यामुळे टोटली मला दोघांची काळजी तिथे घ्यायला लागली होती. पाण्यात तर मला अजिबात भिजता आलं नव्हतं. तर परत ह्या वर्षी गेलो आम्ही. आणि तिकीट रेट तुम्ही बघितलात, जर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा एखाद्या सरकारी सुट्टीच्या दिवशी गेलात तर 500 रुपये तिकीट आहे मोठ्या व्यक्तींना आणि लहान मुलांना 400 रुपये आहे. आणि जर इतर दिवशी गेलात म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी गेलात तुम्ही वीकडेजला तर 400 रुपये तिकीट आहे मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना 300 रुपये तिकीट आहे. आणि बघा आता अगस्त्य जरी 3 वर्षाचा असला तरी सुद्धा त्याची हाईट जास्त असल्यामुळे त्याला सुद्धा तिकीट लागलेलं आहे. 300 रुपये तिकीट त्याला लागलेलं आहे. पण जाऊ दे, काय हरकत नाही. मस्त आहे सगळं रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता आतून आहे ना एका नजरेच्या टप्प्यात तुम्हाला सगळा रिसॉर्ट दिसतो. तर त्याच्यामुळे तुमच्या घरातली लहान मुलं किंवा मोठी व्यक्ती कुठल्या वॉटर ऍक्टिव्हिटी मध्ये खेळत आहेत हे तुम्हाला लांबूनच दिसतं, तुम्ही शोधू शकता. कारण काय होतं ना, खूप मोठ्या वॉटर रिसॉर्ट मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे ना वेगवेगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटी असतात. आणि जर आपण घरातले ग्रुप मोठा गेलेला असेल ना तर 2 जण इकडं 2 जण तिकडं असं ना मिसिंग होतं. आणि नंतर ना आपल्याला काही कळत नाही, कारण ना मोबाईल एकतर जवळ नसतात. वॉटर स्पोर्ट असल्यामुळे आपण मोबाईल सगळेजण लॉकरमध्ये ठेवून जातो. तर त्याच्यामुळे एकमेकांना शोधणं ना खूप कठीण होतं. पण इथं हा बेनिफिट आहे की मस्तपैकी सगळेजण एकसाथ दिसतात. 5-6 वर्षापूर्वी मी कृष्णाई वॉटर पार्कला सुद्धा गेले होते. तिथला सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता. आणि तिथल्या वॉटर ऍक्टिव्हिटी इतक्या आहेत की विचारता सोय नाही. आणि चालून चालून अक्षरशः पाय दुखून येतात, इतक्या वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत तिथे. खूप मोठं रिसॉर्ट आहे. पण त्याचे ना कायदे कानून पण तेवढेच आहे. बघा तुम्हाला सांगते, तर ना हे खूप जास्त आहे, तिकीट रेट खूप जास्त आहे. त्यावेळेला तो 800 होता, आता मला असं वाटतं 1000 तरी झाला असेल कमीत कमी. आणि तिथे ना प्रत्येक वॉटर ऍक्टिव्हिटी एवढ्या म्हणजे भयानक आहेत ना, रिस्की पण आहेत, छोट्या ऍक्टिव्हिटी पण आहेत. पण बाकीच्या काही ऍक्टिव्हिटी ज्या अशा आहेत ना त्या थोड्याशा रिस्की पण आहेत. आणि इथे ना छोट्याशा ऍक्टिव्हिटी आहेत पण आहे ना पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद आपण लुटू शकतो. शेवटी काय आपल्याला काय हवं असतं, एक छोटीशी घसरकुंडी हवी असते वॉटर पार्क साठी. आणि वरण म्हणजे उडणारं पाणी, थोडेसे असे डोक्यावर पडणारे झरे आणि लहान मुलांना सेफ जागा, ह्या सगळ्या वॉटर पार्क मध्ये आपल्याला हव्या असतात. आणि इथे आहे ना मला असं वाटतं सगळं आहे, कारण किड्स एरिया आहे ना एकदम तिथेच आहे, म्हणजे मोठ्या टँकच्या बाजूलाच आहे. आणि मोठा टँक पण जो आहे ना तो पण अगदी काही एवढा खोल नाहीये. तर त्याच्यामुळे ना खूप सेफ आहे हा वॉटर पार्क. आणि ज्या घसरकुंड्या आहेत ना त्या पण काही एवढ्या जास्त मोठ्या नाहीयेत. एकदम केअरफुली जर खेळलं ना तर व्यवस्थित खेळू शकतात.
तर इथले रूल तुम्हाला सांगते. एकतर पहिली गोष्ट ना, इथे स्विमिंग कॉस्ट्युमची काहीच अट नाहीये, कारण मोठ्या वॉटर पार्कला जेव्हा पण तुम्ही जाता तेव्हा स्विमिंग कॉस्ट्युम पहिले आपल्याला ना रेंटनी घ्यावे लागतात तिथे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश असतो. पण इथं तसं काहीच नाही, आपण नॉर्मली म्हणजे अशा कपड्यांवर सुद्धा इथे वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करू शकतो. ही मला सर्वात जास्त खास आवडलेली गोष्ट आहे, कारण आपल्यासोबत आहेत ना सगळ्या ऑल एज ग्रुपचे माणसं असतात, आपल्या घरातली मंडळी, आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे कोणी कम्फर्टेबल असतं कोणी कम्फर्टेबल नसतं त्या स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये. तर त्याच्यामुळे अशा साध्या सिंपल कपड्यांमध्ये सुद्धा खेळलं तर काहीच हरकत नाहीये. आणि इथे तुम्हाला सगळी माणसं तशीच दिसतील, टी शर्ट आणि पॅन्ट मध्येच दिसतील शक्यतो खेळताना. आणि याच्यामुळे ना आपले खरंच खूप पैसे वाचतात. बाहेर मोठ्या वॉटर पार्कला त्याच्यामध्ये ना आपले जवळजवळ प्रत्येक दर मानसी 300-400 रुपये तरी जातातच. तर इथं तशा पद्धतीने जर बघायला गेलं तर खूप म्हणजे सोय आहे. आणि वॉटर पार्क एकदम आपल्या नजरेच्या टप्प्यात असल्यामुळे आपल्याला समोरच सगळ्या गोष्टी दिसतात की आता आपल्याला काय खेळायचं आहे. अशा प्रकारे छोटे छोटे मशरूम लावलेले आहे ज्याच्यावरून पाणी पडत असतं, तर तिथं जाऊन सुद्धा आपण खेळू शकतो. आता अशा ठिकाणी ना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते, कारण ना समोर मी घटना घडताना बघितलेली आहे त्या दिवशी. पहिली तर गोष्ट आहे ना, अशा ठिकाणी खूप सारं खाली पाणी असतं. म्हणजे वॉटर पार्कमध्ये तर पाणी असतंच, पण साईडला जेव्हा आपण भिजून जेव्हा चालत जातो तेव्हा खाली सुद्धा आपल्या पायाचे ओघळ किंवा पाणी सगळं असं नाही का पडत पडत जाऊन खाली सुद्धा जमीन निसरडी झालेली असते. तर माझ्या समोर आहे ना एक मुलगा असा पटापट चालत आला. चेंजिंग रूमच्या इथे त्याचं एक पायरी असल्यामुळे ना पायरीवर तिथं खूप सारं ओल्लं झालं होतं. तर तिथून तो असा पायरीवरून त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला. तर त्याचा ना खांदा निखळला बघा तिथल्या तिथे, लगेच हात त्याचा फ्रॅक्चर झाला. तर लगेचच मग त्याला नाही का असं म्हणजे गाडी बोलवून त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेण्यात आलं. तर वॉटर पार्कच्या इथे ना ती खूप महत्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे ना आपला पाय निसटून नाही द्यायचा कुठे, कारण जर पडलो तर जमीन भयानक लागू शकते, कारण सगळीकडे ओल्लं झालेलं असतं. सगळेजण पाण्यामध्ये मस्त मज्जा करतायत आणि मी बसले अगस्त्यला इथं घेऊन याच्या खाली छत्री खाली. अगस्त्य इतका रडतो होता मगाशी. जायचं परत पाण्यात? हा नाही, त्याला एकदम आणले त्याला. थांब थांब थांब. माझं कसं आहे ना, पहिलं लग्नाच्या अगोदर मी खूप बोल्ड होते, कुठून पण उड्या मारायचे, कशातही जाऊन मी डेअरिंग करायचे, घोड्यावर बस, पाण्यात खेळ, इकडं तिकडं. पण माहिती नाही मुलं झाल्यावर काय झालं मला ना, मी स्वतःच्या जीवाला खूप घाबरायला लागले. म्हणजे ना असं जीव जपतो आपण आता, कारण आपल्याला असं वाटतं आपल्याला जर काही झालं तर मुलांकडे कोण बघणार, हे ना ऑटोमॅटिकलीच थोडासा भित्रेपणा आपल्या अंगामध्ये येतो. आणि दिवसेंदिवस आपलं वय पण वाढतं तसं आपल्याला थोडासा भित्रेपणा येतोच, कारण आपल्या शरीराची आपल्याला खात्री नसते की कितपत आपल्याला ते सगळ्या गोष्टी झेपतील. तर असो इथे ना मला थोडंसं सुरुवातीला जरा पाण्यामध्ये भीती वाटली. मी काही लवकर गेलेच नाही पाण्यामध्ये, कारण ऑलरेडी मला स्विमिंग वगैरे काही येत नाही. आणि नंतर माझ्या डोक्यावर जे पाणी पडलं जोरात, ते माझे तुम्ही हाल बघू शकता. आणि मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही माझे हाल बघू शकता की वर्ण डोक्यावर जेव्हा पाणी पडलं पूर्ण माझा जीव घाबरा झाला. पण असं माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. अगस्त्य पण तुम्ही बघू शकता, मस्त असं त्याला पाण्यात सुरुवातीला घाबरला तो, पण नंतर त्या फ्लोटिंग पॅडवर मस्त बसून तो छान असं त्याच्यावर बसून एन्जॉय करत होता. आडवा झोप ना, झोप खाली असं झोप. तिथे ठेव बाळा, तिथे ठेव. पाण्यात हात टाक दोन्ही स्विमिंग सारखं. ढकल पाणी, ढकल, तोंड वर कर. नीट पकडा. आदवी का कुठे?
आमच्या बरोबरच आहे ना आद्विकाने पण खूप एन्जॉय केलं. गेल्या वर्षी सुद्धा हे वॉटर पार्कला आद्विका आली होती आणि आम्ही सोबत गेलो होतो तेव्हा पण आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. आता सध्या आहे ना आमच्या आदुरुगो आमचे जे टुटू बाळा आहेत, संदेशची जी जुळी मुलं आहेत ती लहान असल्यामुळे आहे ना आद्विकाला सुद्धा कुठेच फिरायला जायला जमत नाही, कारण त्यांच्यामुळे स्नेहाला किंवा संदेशला घरी बसावं लागतं आणि त्याच्यामुळे आद्विकाला सुद्धा फिरायला मिळत नाही. तर कुठेही जर फिरायला वगैरे जायचं असेल तर शक्यतो आम्ही आद्विकाला घेऊन जातो जर शक्य असेल तर. आणि इथे सुद्धा मग तिला घेऊन आलो आम्ही आणि तिने पण खूप एन्जॉय केलं. आणि संदेशला म्हणलं की तू पण चल बाबा, कारण गेल्या वर्षी सुद्धा तो म्हणत होता सानवीला मी एकटा घेऊन जातो, तर त्याला मी म्हटलं होतं तू एकटा घेऊन जाऊ नको, दोन्ही मुलींना तू कसं बघणार. तर आज सुद्धा मी त्याला तसंच म्हणाले की तू सुद्धा चल तिच्या बरोबर, कारण मी अगस्त्यकडे बघणार, सानवीकडे बघणार का हिच्याकडे बघणार. तर त्याच्यामुळे म्हटलं की त्याला की जास्त आपण मोठी माणसं असलेली सोबत केव्हा पण चांगलं, कारण प्रत्येक मुलांकडे नीट लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण इतर ठिकाणी फिरायला जेव्हा आपण जातो ना तेव्हा काही नाही वाटत बघा, पण अशा पाण्याच्या ठिकाणी जिथे रिस्क असते ना तिथे सगळ्या लहान मुलांवर खूप जास्त व्यवस्थित नजर ठेवायला लागते. फायनली खूप भिजून आलो मस्तपैकी आणि अगस्त्य बिस्किट खातो इकडं. आणि फायनली मला ना भिजायला मिळालं चान्स. अगस्त्य जरा पप्पांबरोबर त्याच्या खेळत होता त्याच्यामुळे मी मस्तपैकी फिरून आली आहे पाण्यामध्ये. बघू शकता तर वरनं पाणी पडतं ना त्याच्यात मी गेले होते. एवढं जोरात पाणी पडतं का खूप भीती वाटते मला. आणि या बाकीचे सगळे खेळतात तिथं. अगस्त्य खातोय बिस्किट. इथं स्विमिंग कॉस्ट्युमचं काही नाही आहे, तर त्यामुळे नॉर्मल कपडे घातले ना तरी चालतात, ते एवढं एक चांगलं आहे. तर आहे ना सकाळी आम्ही लवकर निघालो होतो, नाश्ते वगैरे करून निघालो होतो आम्ही. पण अगस्त्य असं किती खाणार आहे, कारण तो एकसाथ एवढं पोटभर वगैरे जेवत नाही. तर म्हणलं होतं की रिसॉर्टवर गेल्यानंतर हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवूयात. पण जे काही छोटे मोठे असे आयटम असतात ना, वेफर्स, चिप्स, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे नेल्या होत्या आणि मध्ये मध्ये ना मी अगस्त्यला त्या देत होते आणि म्हटलं की जेवायच्या टायमापर्यंत तरी त्याला दम निघेल. तो खातोय रे ग बसा. तो खातोय नको रे. नाही तुला नाही तुझी गंमत. तर तुम्हाला जर झऱ्यात भिजण्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर सुद्धा इथे खूप छान अशी सोय केलेली आहे. एका साईडला असा वॉटरफॉलचा छान असा भिजायचा एक छोटासा कॉर्नर केलेला आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही मस्तपैकी वॉटरफॉलमध्ये भिजण्याचा आनंद घेऊ शकता. खूप सारं भिजल्यानंतर आम्हाला जायचं होतं जेवायला, कारण इथे ना आतमध्येच एक छान असं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचा टायमिंग आहे 1 ते 3. तर त्याच्यामुळे तुम्हाला 3च्या आत जाऊन तुम्हाला जेवा वगैरे लागणार. 3च्या नंतर हे बंद होतं. तर त्याच्यामुळे बरोबर 2 वाजता आम्ही इथे आलो. मस्तपैकी वेगवेगळे डिशेस ऑर्डर केले आणि मनसोक्त पोटभर जेवलो, कारण बऱ्याच दिवसानंतर हॉटेलमध्ये सुद्धा आम्हाला जेवण्याचा योग आला होता. कारण ना आता सध्या आमच्या घराच्या जवळचे ना सगळे चांगले चांगले हॉटेल्स बंद झालेले आहेत, म्हणजे मोठे जे रेस्टॉरंट म्हणतो ना तशा टाईपमध्ये. तर त्याच्यामुळे बरेच दिवस झाले ना कुठे जेवलोच नव्हतो. तर म्हटलं की चला आता इथे जेवणाचा मस्तपैकी योग आलेला आहे आणि इथे ना क्वालिटी आणि क्वांटिटी पण खूप छान आहे आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण इथे मिळणार आहे. इथं अगस्त्यला चारलं, सगळ्या मुलींनी सुद्धा मनसोक्त जेवल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही पाण्यात खेळायला गेलो. आणि मी तुम्हाला सांगते ना ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा क्लायमेट इतकं छान होतं ना, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत थोडंसं ऊन होतं, पण त्याच्यानंतर जे असं आभाळ आलं ना तर थोडंसं वरून आभाळ असल्यामुळे ना पाण्यात भिजायला सुद्धा मस्त वाटायला लागलं. म्हणजे एकदम कडक डोक्यावर ऊन होतं ना जे 12-1 पर्यंत, ते सुद्धा जाणवत नव्हतं, कारण पाण्यात एकदा गेल्यानंतर काही ऊन वगैरे जाणवत नाही. आणि त्याच्यानंतर बघा असं थोडंसं आभाळी क्लायमेट आलं, तर त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. मस्तपैकी ट्रिप एन्जॉय केली. आणि आता तुम्हाला ना ह्या वॉटर पार्कचा मी ऍड्रेस देणार आहे. तर वॉटर पार्कचं नाव आहे मनाली रिसॉर्ट. ऍड्रेस आहे कवडी पाट, मांजरी फार्मच्या इथे, लोणी काळभोर, पुणे सोलापूर हायवे रोड, पुणे. ओके, तर तुम्ही ह्या सोलापूर हायवेला गेलं ना तर लगेचच डाव्या हाताला तुम्हाला कवडी पाटच्या इथे हा मस्तपैकी छोटासा रिसॉर्ट आहे. आणि इथं ना इतर फंक्शन्स सुद्धा होतात, म्हणजे लग्न वगैरे जर तुम्हाला त्या काइंड ऑफ ग्रँड
इव्हेंट करायचा असेल, लग्न किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाचा, तर इथे या वॉटर पार्कच्या बाजूलाच मस्त अशी व्यवस्था सुद्धा त्यांची अवेलेबल आहे. तर तुम्ही बाकीचे काही फंक्शन सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आणि जो गेल्या वर्षीचा डिटेल व्हिडिओ आहे ना ह्या सेम रिसॉर्टवरचा, तर त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कृष्णाई वॉटर पार्कच्या सुद्धा व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तेव्हा नक्की ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. तर फायनली 5 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय. आमचा अवतार बघा किती सुंदर आहे. येताना कसं होतं आणि आता जाताना कशी. तर चला, आमची ट्रिप छान झालेली आहे. आता 5 वाजले आणि आम्ही चाललोय आता घरी. चला बाय बाय करा. बाय 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 बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. I grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave.